काय होतं हे जर बघायचं असलं तर 8 दिवस माझ्या शेजारी उपोषण करा. मग तुम्हाला कळलं उपोषण म्हणजे काय, हवा कुंकून बाहेर गेली. मग तुम्हाला ध्यानात येईल कोणत्या बाजूला हवा बाहेर फेकी ते कुंकून आत घ्यायची मेळ सुद्धा लागणार नाही तुम्हाला. आणि तुमची फेरी कवाची मागं गेली मेळ वेळेला लागणार. तुम्हाला योगा करायची गरजच नाही, वजन कमी करायचं आवश्यक माझ्याजवळ. तुम्ही इकडे माझ्या शेजारी बसा, तुम्हाला उत्पत्ती व्हायला पाहिजे बाजावर. काय होतं हे जर बघायचं असलं तर 8 दिवस माझ्या शेजारी उपोषण करा. मग तुम्हाला कळलं उपोषण म्हणजे काय, हवा कुंकून बाहेर गेली. मग तुम्हाला ध्यानात येईल कोणत्या बाजूला हवा बाहेर फेकी ते कुंकून आत घ्यायची मेळ सुद्धा लागणार नाही तुम्हाला. आणि तुमची फेरी कवाची मागं गेली मेळ वेळेला लागणार. तुम्हाला योगा करायची गरजच नाही, वजन कमी करायचं आवश्यक माझ्याजवळ. तुम्ही इकडे माझ्या शेजारी बसा, तुम्हाला उत्पत्ती व्हायला पाहिजे बाजावर. तुम्हाला उपोषणाची किंमत नाही करायची. बोललो का नाही बोललो मला माहित नाही, म्हणे आई बहिणीवरून बोलला. गृहमंत्री म्हणून स्वतःला मिळवता, दुसऱ्याच्या आई बहिणीवरती हल्ला घडून आणता. त्या 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली, ती गोळी काढताना 1.5 लिटर पाणी तिच्या पायातून निघालं. तवा नाही का तुम्हाला ती आई बहीण वाटली? तुमची ती आई बहीण वाटली तुम्हाला. आणि दुसऱ्याची आई बहीण नाही. वा, गृहमंत्री म्हणून तुम्ही वागताय, तुम्हाला काय करायचं करा, मी आरक्षण घ्यायचं तुम्हाला सुरू करा. तुमची नियत आहे बहिणीबद्दल आमच्या लक्षात आली काय? आमच्या आया बहिणीला विनय चालता येत नाही. 200-250 महिलांच्या मुंडक्यावर पाय देऊन मारले त्यांना. तवा नाही तुम्हाला आई बहीण दिसली. तवा तर तो म्हणजे पोलीस माझे पोलिसांनाच मारलंय. ही तुमची नियत मराठ्याविषयी. त्या पोलिसांना तुम्ही निलंबित केलं, मारलं म्हणून 8-10 दिवसासाठी. मी रात्री माहिती घेतली त्या पोलिसांचं नेमकं काय. मायबाप मराठ्यांना या परभणीकरांना सांगतो आणि परभणीकर महाराष्ट्राच्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, जे पोलिसांनी आपल्या माता मावल्यांना मारलं होतं ना, त्या पोलिसांना देवेंद्र फडणवीसांनी बढती दिली. त्याला पोस्ट वाढवून दिली मारण्याबद्दल. फक्त 8 ते 10 दिवसासाठी त्यांनी निलंबित केलं. फक्त माता मावल्यांना मारलं म्हणून लक्षात आलं आणि निलंबित केलं. आज त्या सगळ्या पोलिसांना, त्या एसपीला सुद्धा पुण्यात बढती दिली. पहिला तो एसपी होता, आता त्याला दुप्पट त्याची बढती केली. वारे देवेंद्र फडणवीस, आया बहिणीने आम्हाला शिकवला आणि आमच्या आया बहिणीला मारलं, त्या पोलिसांना तुम्ही बढती दिली. ही नियत तुमच्या आया बहिणीविषयी. आणि आया बहिणी तुम्ही आम्हाला शिकवणार. त्या पोलिसांना निलंबित करण्याऐवजी, नोकरीवरून काढून टाकण्याऐवजी त्यांना मोठमोठ्या पदावर बसवलंय. आणि निवडून मराठ्यातून येणार आणि आई बहिणीची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार. तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची राज्यातली माता मावली ही आई बहीण नाहीये. हिचे पाय पडले तरी तुम्ही काहीच बोलला नाही. आणि पाय मोडणाऱ्या पोलिसांना तुम्ही बढती दिली, म्हणजे बक्षीसच दिले थोडक्यात. आणि राज्य चालवायला निघाले. तुम्ही फडणवीस साहेब, तुम्ही लय मोठी चूक केलेली. तुम्ही माझ्या नाताला लागू नका. तुम्हाला मी यापर्यंत जाहीर सांगतो, तुम्ही गलत माणसाला घेतला. तुम्ही माझ्या नाताला लागू नका. तुम्ही तुम्ही सारखं जर मराठ्यांना सारखं तुम्ही जर आडवं करायचा प्रयत्न केला तर
मी तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाही.